अरे थांब, जेवतोयस ना? मग पाणी का पितोय? जठराग्नी मंदावेल ना." हे वाक्य तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. आज आपण जेवताना पाणी प्यावं की नाही? पाणी पिलं तर ते केव्हा घ्यावं? किती घ्यावं? हे सगळं बघणार आहोत. जेवण घेताना जठर म्हणजेच आमाशय याचे 3 भाग करावे. पहिला भाग जो आहे तो घन म्हणजे सॉलिड पदार्थांसाठी. दुसरा भाग जो आहे तो द्रव म्हणजेच लिक्विड पदार्थांसाठी आणि उरलेला तिसरा भाग हा वात, पित्त आणि कफ हे दोष जे आहेत त्यांच्या संचलनासाठी असावा. यालाच आयुर्वेदात त्रिविध कुक्षी असं म्हटलंय. म्हणजे जेवताना आहारासोबतच एक भाग पाण्याचाही घ्यावा. आता हे पाणी केव्हा घ्यावं? जेवणाच्या सुरुवातीला, जेवणाच्या मध्ये की जेवणाच्या शेवटी? तर आपण जेवण सुरू करून ते अर्धे होत आल्यावर अर्धा ग्लास या प्रमाणात पाणी प्यावं आणि उरलेलं अर्ध जेवण जेवावं. याने काय होते तर जेवताना जीभ शुद्ध होते, तोंडाला पुन्हा चव येऊन अन्न पुन्हा चविष्ट वाटू लागते आणि जेवताना कंटाळा येत नाही. अन्न घेतल्यावर जर तोंडात लाळ नसेल तर अन्न सहजतेने पुढे सरकते का? तर नाही. तोंडात जर ओलावा नसेल तर जसं अन्न पुढे आमाशयाकडे जाताना ते अडकते, त्याला ओलाव्याची म्हणजेच लाळेची गरज असते, तसंच आमाशयात अन्नावर वातादी दोषांची तसेच पाचकाग्नीची क्रिया होण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे अर्ध जेवण झाल्यावर पाणी प्यावं. यामुळे आमाशयातील पाचक पित्त पुन्हा स्रवून अन्न लवकर पचते. या पद्धतीने जेवताना पाणी घेतल्याने कुक्षीवर दबाव पडत नाही, हृदयगती वाढत नाही, पोटाच्या ठिकाणी जडपणा येत नाही, प्रसन्न वाटते, भूक आणि तहान शांत होते आणि उभं राहणं, बसणं, चालणं, बोलणं या सर्व क्रिया ज्या आहेत त्या सुखपूर्वक करता येतात. आणि सर्वात महत्त्वाचं, सकाळी घेतलेल्या जेवणाचं संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी घेतलेल्या जेवणाचं सकाळपर्यंत व्यवस्थित पचन होते आणि कुठलाही त्रास होत नाही.